नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर इथं आपण डिस्कस करणार आहोत. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे स्किल्स म्हणजे कौशल्याची गरज असते आणि आज आपण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल जे आहे ते सॉफ्ट स्किल्स याविषयी इथं आपण बोलणार आहोत. जेव्हा आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो तर काय आहे हे सॉफ्ट स्किल? खरं तर या सॉफ्ट स्किलला आपल्याला असं म्हणता येईल की हे एक नॉन टेक्निकल असलेलं स्किल आहे. आज मला उत्तम संवाद कौशल्य प्राप्त करायचं आहे, लोकांना एकत्र घेऊन काम करायचं आहे आणि सगळ्यांशी उत्तम संवाद साधायचा आहे ना, त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने गरज असते ती या सॉफ्ट स्किल्सची. बरोबर का? जेव्हा आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो ना तर हा थोडासा मोठा विषय आहे. किमान 7 वेगवेगळे स्किल्स एकत्र केले तर आपण त्याला काही प्रमाणामध्ये सॉफ्ट स्किल जाणले असं आपण नक्की म्हणूया. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं आणि महत्त्वाचं स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. आज आपण 21व्या शतकात आहोत अँड 21st century बिलॉंग्स टू दोज हू कॅन कम्युनिकेट एक्सेप्शनली वेल. त्यामुळे मला संवाद साधता आला पाहिजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा स्किल आहे. याचबरोबर दुसरं महत्त्वाचं स्किल म्हणजे टीमवर्क. आपण वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समर्थ आणि सुदृढ असतो, पण आपल्याला अत्युच्च यश जर प्राप्त करायचं असेल ना तर फक्त एकट्याने ते कदाचित शक्य नाही आहे. आज आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर वेन वी आर वर्किंग फॉर अ कॉमन गोल द सक्सेस इज अश्युअर्ड. त्यामुळे लेट्स लर्न अबाउट द टीमवर्क. तिसरा महत्त्वाचा भाग इंटरपर्सनल रिलेशनशिप. आज आपण व्यावसायिक असू, विद्यार्थी असू किंवा नोकरी करणारे असू, आज आपल्याला लोकांशी जेव्हा संवाद करायचा असतो त्यावेळेला तो फेस टू फेस संवाद करत असताना किंवा ग्रुपशी संवाद करत असताना मला इंटरपर्सनल रिलेशनशिप हा एक सगळ्यात महत्त्वाचा असलेला भाग आहे. त्यामुळे तेही एक स्किल मला जाणणं आवश्यक आहे. आज याचबरोबर इमोशनल इंटेलिजन्स, पूर्वी आपण असं म्हणायचो की IQ इंटेलेक्च्युअल कोशंट असं आपण म्हणायचो, पण आज जमाना बदलला आहे. आजच्या जमान्यामध्ये IQला तर महत्त्व आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय ते म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. मला माझ्या भावना कळतात का आणि मी दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकतो का, मी माझ्या भावनांवर नियंत्रण करू शकतो का. खरं तर कुठल्याही व्यावसायिकाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर त्याला भावनिक बुद्धिमत्ता हा एक सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. याचबरोबर ॲडॉप्टिबिलिटी. बघा बरं का, आज या जगामध्ये सारखं सगळं बदलतं, या बदलाला मी जुळवून घेऊ शकतो आहे का. आज बुद्धिमत्ता म्हणजे काय? द वन हू कॅन अडॉप्ट हिमसेल्फ विथ द चेंजिंग सिच्युएशन कॅन बी डिफाईन्ड ॲज अ इंटेलेक्च्युअल. त्यामुळे ॲडॉप्टिबिलिटी हा एक सगळ्यात महत्त्वाचा असलेला भाग आहे. मित्रांनो, याचबरोबर सॉफ्ट स्किलमध्ये बोलत असताना आपल्याला प्रामुख्याने प्रॉब्लेम सॉल्विंग, आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देऊन व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असतं, एम्प्लॉयमेंटमध्ये प्रमोशन घ्यायचं असतं, विद्यार्थी म्हणून आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असते. आज या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला विविध प्रकारच्या समस्या येतात. या समस्यांना उत्तर शोधणं, समर्थक उत्तर शोधणं, दिस इज व्हॉट ए प्रॉब्लेम सॉल्विंग. याचबरोबर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. बघा बरं का, जेव्हा आपण वेगवेगळं कार्य करत असतो त्यावेळेला भांडं लागणारच हो. विचारांमध्ये विविधता असणार, काही वेळेला
डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असतात, बट रिस्पेक्ट दोज डिफरन्सेस ऑफ ओपिनियन अँड कम टू द कन्सेन्सस, बिकॉज आवर बिझनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे मला कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हा एक अतिशय महत्त्वाचा असलेला आस्पेक्ट आहे. आणि याचबरोबर आपल्याला क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग ही आज खरं 21व्या शतकाची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे ही प्रामुख्याने सॉफ्ट स्किल्स आहेत. बघा बरं का, आज आपण ह्या सॉफ्ट स्किल्स शिकल्यानंतर, हे प्रत्यक्ष अनुभवात आणल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रिलेशनशिप ही सगळ्यात स्ट्रॉंग होते. याचबरोबर मला कॉन्फ्लिक्टवर विजय मिळवता येतो आणि मला माझ्या आयुष्यातले जे ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, गोल्स आहेत, हे गोल्स साधायला अतिशय सोपं घडतं. शास्त्र असं म्हणतं किंवा रिसर्च असं म्हणतं की तुमचं जे काही शैक्षणिक पात्रता असेल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल, तुम्ही IIT असाल किंवा IIMमधले पासआउट असाल, ज्याला आपण टेक्निकल नॉलेज असं म्हणतो, ज्याला आम्ही म्हणतो की डोमेन स्किल्स. पण यशाचा विचार जर आपण केला ना, तर या डोमेन स्किल्सचा खऱ्या अर्थाने किती उपयोग होतो यशस्वी होण्याकरता गंमत वाटेल, पण अगदी खरं आहे, ह्याचा उपयोग हा फक्त आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 15% उपयोग होतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने अत्युच्च यश मिळवायचं असेल तर आपल्याला सॉफ्ट स्किल्स हे 85% यशाचा भाग होऊ शकतं. नाव यू मस्ट हॅव अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ द सॉफ्ट स्किल्स. आज हे सॉफ्ट स्किल्स मी ॲक्वायर केल्यानंतर आज मला कुठल्या प्रकारचा फायदा होऊ शकेल, तर आय कॅन बिकम ए गो टू प्रोफेशनल, I can become an effective communication, I can be an effective collaborator, and the most important thing is I'll be leader in my own business or in my profession, and I'll be a successful person in a holistic term. मित्रांनो, तर या सॉफ्ट स्किल्सचं महत्त्वाचं लक्षात घेऊन आपण हे आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करूया अँड लेट्स बी सक्सेसफुल टू द आवर फुल्लिएस्ट पोटेन्शियल. विश यू ऑल द बेस्ट.